महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व निवडणुका मतपत्रिकाद्वारे बॅलेट पेपरवर घेण्यात यावेत या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली। या स्वाक्षरी मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून ईव्हीएम बंद करून बॅलेटवर निवडणुका घेण्यास पाठिंबा व्यक्त केला। तसेच या स्वाक्षरी मोहिमेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळींनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठिंबा व्यक्त केला। यावेळी स्वाक्षरी मोहिमेबद्दल माहिती देताना चेतन नरोटे सांगितले की देशातील सामान्य नागरिकांचा आजपर्यंत मतदानावर विश्वास होता। विधानसभा निवडणुकी अगोदर अनेक सर्व्हेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर येणार असे चित्र होते। तसेच लोकभावना सुद्धा होती, पण निवडणुकीत लोकभावनेच्या विपरीत निवडणुकीचे निकाल आले असल्याची भावना जनतेमध्ये खळबळ निर्माण केली आहे। ईव्हीएमच्या मदतीने महायुती सरकार आज सत्तेवर आले आहे। या अनपेक्षित निकालास ईव्हीएम मशीन घोटाळा जबाबदार असल्याची देशातील राज्यातील सर्व मतदारांची भावना दृढ झाली आहे। जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली आणि त्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धडधडीत त्यांनी केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं फोन करून त्यांनी सत्ता केलेलं आहे। म्हणून खुश व्हायचे का प्रश्न आहे। म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही ईव्हीएम देशभर मोहीम काढली। ईव्हीएम हटवून काय पुढं काय पुढं काय त्यालाच लोकशाही म्हणते त्याला। आता एवढं सगळ्या देशातले लोक, विरोधी पक्षातले लोक, एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजपकडून सगळे सांगितलं की बाबा ईव्हीएम नको, बॅलेट पेपर घ्या, ते घ्यायला तयार नाही। याचा अर्थ काय हुकुमशाहीमध्ये असंच असतंय किंवा लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही, आपलं मनाला येईल ते कारभार करायचं, त्याला हुकुमशाही म्हणते त्याला। अनेक राजकीय तंत्र असेल, अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे, तर काटेकी तर टक्कर झालीच नाही। ह्या ठिकाणी ईव्हीएम मशीन चुरून जे मतं चुरून हे सरकार आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात ईव्हीएम मशीन हटल्याशिवाय तर थांबणार नाही। बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आहे। आता हे झाल्यावर कृती समितीचे निर्णय घेईल, आम्ही ते निर्णय मान्य करणार आहे। आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सर्व ह्या ठिकाणी आलेलं आहे। कृती समिती जे निर्णय घेईल, आता सोलापूरचा तरी हाक देणार आहेत। सोलापूर शहरात 2-3 दिवसात बंद व्हायचा त्यांचा चालू आहे। जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे। आत्ता ते देखील आमदार 2 मिठी आले ते आमदार, तर अनेक आमदार ह्या ठिकाणी येत आहेत आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये की मतदान सोडून ह्या ठिकाणी हे सरकार बनले गेलेलं आहे। ह्याच्या आवाज आता प्रदेशला जी मिटिंग झाली पूर्ण आमची नाना पटोलेची जी टीम आहे, राहुल गांधीकडे सगळे गेले होते। राहुल गांधी इंडिया आला जेवढं देशभरामध्ये घटक पक्षात सगळ्याला घेऊन रस्त्यावर राहुलजी गांधी उतरणार आहेत आणि पूर्ण देशामध्ये विविध हटावचा ह्या ठिकाणी नारा होणार आहे। या प्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे, संजय हेमगड्डी, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, सुशीला आगोटे, देविदास गायकवाड, प्रमिला तुपलवंडे, हसीब नदाब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।